तुमचा आमचा पत्ता तुकोबाराने सांगितले, आम्ही वैकुंठवासी, आपण वैकुंठातून आलोय. आता वैकुंठ या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, नाहीतर गावामध्ये अलीकडे स्मशानभूमी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या स्मशानभूमीला आम्ही सोज्वळ नाव दिले वैकुंठ धाम. पण त्या वैकुंठाचा आणि त्या स्मशानभूमीचा काडी मात्र संबंध नाही. कुठल्या महाभागानं नाव ठेवले त्या स्मशानभूमीला मला कळत नाही. कारण वैकुंठाचा अर्थ लक्षात घ्या, वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेश राहत नाही अशा अवस्थेला वैकुंठ अवस्था म्हटलेलं आहे. म्हणून तुकोबारायांचं जाणं देहासहित वैकुंठाला जाणं दाखवलंय. देहासहित कोण मरत नाही, मरण वेगळं आणि वैकुंठ वेगळं आहे. वैकुंठ म्हणजे देहातच उपभोगाला आणता येणारी गोष्ट आहे, ते म्हणजे वैकुंठ अवस्था. ज्या वेळेला आमच्या चित्ताची अवस्था परम असते त्या अवस्थेला परमात्मा म्हणतात. परमात्मा इकडे तिकडे हुडकायची गरज नाही. आत्म्याच्या परम अवस्थेला परमात्मा म्हणतात. आमचं झाले असं, हरवला एका ठिकाणी तो आणि हुडकतो दुसऱ्या ठिकाणी आम्ही. एक म्हातारी होती, झोपडीच्या बाहेर 10 बाय 10चं अंगण होतं. झोपडी होती छोटीशी, झोपडीच्या बाहेर 10 बाय 10चं अंगण होतं आणि त्या अंगणात ती सुई शोधत होती, हरवलेली सुई. तास झालं, 2 तास झालं, सुई काय सापडेना. 3-4 तरुण लांबून पाहत होते, म्हातारी काहीतरी शोधते. ते चौघे तरुण आजीकडे आले, म्हणले आजीबाई काय शोधताय तुम्ही? ते म्हणाले बाबा रे सुई शोधते. ते चौघं म्हणाले आम्ही शोधू लागू का? म्हातारी म्हणाले ठीक आहे. मग ती 4 आणि ही म्हातारी 5वी अशी 5 जण झोपडीच्या अंगणामध्ये सुई शोधत होते. 1 तास झालं, 2 तास झालं, 3 तास झालं, 4 तास झालं, सुई काय सापडे ना. अंगण बघितलं तर 10 बाय 10चं, पण सुई सापडे ना. एका तरुणानं विचारलं, म्हणले म्हातारे खरं सांग सुई हरवल्या कुठं? म्हातारी म्हणली झोपडीत. कुठं हरवली? झोपडीत. आणि शोधते कुठं? म्हणले तुला काय अक्कल आहे का? हरवले झोपडीतून बाहेर हुडकायला लावलं, तुला कळतं का काय? म्हातारीने इतकं सुंदर उत्तर दिलं. म्हातारी म्हणाले बाबा रे बुजुर्गांनी सांगून ठेवले हरवलेली वस्तू उजेडात सापडते, म्हणून मी बाहेर हुडकायला आले. ही गोष्ट झाली म्हातारीची, पण वस्तुस्थिती आपली आहे. आमचंही तसंच झालंय. काय झालंय आमचं? वस्तू हरवली या झोपडीत, अरे हुडकतो आम्ही बाहेर, सापडेल का? सापडणार नाही. तुम्हा मला बी सवय लागलेली आहे, हरवलेली वस्तू उजेडात दिसते म्हणून आम्ही बाहेर जातोय का? आत अंधार ठासून भरलाय. आत म्हणजे अंधार ठासून भरलेला आहे. कशाचा अंधार आहे? अविद्येचा अंधार. कशाचा आहे? अहंकाराचा अंधार. कशाचा आहे? स्वस्वरूपाचा अंधार. कळतच नाही. स्वस्वरूपाबद्दल अज्ञान आहे. हो, आत्म्याबद्दल अज्ञान आहे, त्याला अंधार म्हटलेला आहे. आणि तोच अज्ञानाचा अहंकार तुम्हा मला नडतोय. आत आपण भेटे ना, का भेटे ना? आतला अंधार दूर करणारा कोण आलेला नाही. नामदेव आपल्या अभंगात गोड सांगतात, आतला अंधार जर बाजूला करायचा असेल तर कोणाला शरण जावं? बाबा अहंकार निशी घनदाट, बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट, गुरु वचने फुटली पहाट, गुरु वचने फुटली पहाट,
विठ्ठली भगवंत माता भक्ती माता भक्ती तिने मला मार्ग दाविला तो भगवा नर रे रामा गोविंद वासुदेवा नर हरे रामा गोविंद वासुदेवा तिने मला मार्ग दाविला तो भगवा बाबा अहंकार निशी घनदाट. निशी म्हणजे रात्र. कशाची रात्र? अहंकाराची. आणि तुम्ही कसे घनदाट आहे. आतमध्ये अहंकार ठासून भरल्यामुळे मी आणि ममत्व जाईनामुळं लक्षात आलं का स्वरूपाबद्दलचं अज्ञान अंधकार वाढत गेला आणि माझ्या पलीकडे कोणच दिसेना. मी आणि घराघरात आहेत बरं. अहंकारी घराघरात आहेत. अहंकाराची दुसरी एक व्याख्या ज्याच्या काकत मांजरे आहेत का नाही तो अहंकार. मांजऱ्या माहिती आहे का? मांजरा नावाचा रोग आहे. हिते गाठ असते हिते गाठ असते कायम असं चालत असतो बघा. आणि गाठी उठल्या राजकारणातले आहेत कायम असं. अगदी लहान पोरापासनं म्हाताऱ्यापर्यंत आहेत. कोणाला संपत्तीचा अहंकार आहे, कोणाला विद्येचा अहंकार आहे, कोणाला व्यापाराचा अहंकार आहे, कोणाला शिक्षणाचा अहंकार आहे, कोणाला सौंदर्याचा अहंकार आहे. पण काय ना काहीतरी अहंकार आहेच. आणि त्या अहंकारापुढं स्वरूप लपलं. मी कोण आहे, कुठून आलो, माझं कर्तव्य काय, माझा अधिकार काय हेच कळायला तयार नाही. आणि जोपर्यंत तो अहंकार दूर होत नाही तोपर्यंत सुखाचं वार आमच्या आयुष्यात येत नाही. लक्षात ठेवा. माझं बोलणं कळलं का? जरा कोणी चुकीचं बोललं, जरा कोणी वाईट वंगळ बोललं, जरा कोणी शिवीगाळ केली की आतनं पेटते बघा. ही का पेटते माहिती आहे का? अहंकार नावाचा दारुगोळा ठासून भरलाय. लक्षात ठेवा. काडीच पिठाचं गुल माहित आहे? त्याला गुलच म्हणता ना तुम्ही? हां, काडीच पिठाचं गुल असतं. ते गुल दारुगोळ्याच्या साठ्याच्या घरात जर जाऊन पडलं तर केवढा मोठा स्फोट होतो. असतं एवढं गुल. हो, पण स्फोट का होतो माहिती आहे का? त्या घरामध्ये दारुगोळा साठवून ठेवलेला आहे. तसा दुसरा एखादा सहज बोलून जातो, त्या बोललेलं ते लक्षात बी राहत नाही त्याच्या. पण आम्ही एवढं ध्यानात ठेवतो आतनं स्फोटच होतो आमचा. का? अहंकार नावाचा दारुगोळा आम्ही साठवून ठेवलेला आहे. भूमिका लक्षात घ्या. मग काय करायला पाहिजे? याला काय करायला पाहिजे? दुसरं एक उदाहरण देतो. रिकामी बादली आडास सोडली ती भरून कधी येईल? वैभव दादा, कधी भरून येईल? पाणी असेल तरच ना. आणि पाणी नसल्यावर जशी गेली तशी मोकळीवर. तसं अहंकारच जर नसेल, दुसऱ्याने केलेली शिवेगाळ, दुसऱ्याने केलेला अपमान जसा आलाय तसाच परत जाणार आहे. संबंधच राहत नाही पेटायचा. आणि म्हणून अहंकार विरहित जर जगायचं असेल तर अंतःकरणाचं गंगेसारखं स्वच्छ पाहिजे. जैसे गंगा वाहे तैसे ज्याचे मन. भगवंत जाण त्याचे जवळी. अलग लक्षात. पाण्यावर काठीनं ओढलेला रेघोट, लांबडी काठी घेतली, शांत पाण्यावर अशी रेग मारली. हो, त्या पाण्यावर रेग किती वर्ष राहते? निमिषात. पुढं ओढेपर्यंत मागं मिठत येते ते. ज्याचं अंतःकरण गंगेसारखं आहे, कुठलाच ओरखडा उठत नाही, कुठलाच. आणि म्हणून अहंकार विरहित जगता आलं पाहिजे. अहंकार नावाचा अंधार गेला पाहिजे. तो अंधार घालवणारा कोण आहे तर आमच्या आयुष्यात कोण आहे तर सद्गुरू आहे. हा, आणि सद्गुरू काय करतात?
सद्गुरू काय करतात, भक्ती आणि ज्ञानाच्या संयोगानं भगवंताचं स्वरूप तुम्हाला लक्षात आणून देतात. आता कीर्तनाला सुरुवात करतो. भक्ती आणि ज्ञानाच्या संयोगानं भगवंताचा जन्म होणं म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुणाच्या पोटी झाला? आता संवादात्मक बोलूया बरं, म्हणजे तुम्हाला कळतेही मला कळेल. तुम्हाला कथा माहित आहे, कृष्ण कथा माहित आहे, सगळ्या गोष्टी माहित आहेत. भगवंताचा जन्म कुणाच्या पोटी झाला? कृष्णाचा जन्म कुणाच्या पोटी झाला? देवकी आणि वसुदेव, बरोबर. अध्यात्मामध्ये देवकी म्हणजे भक्ती आणि वसुदेव म्हणजे ज्ञान. भक्ती आणि ज्ञानाच्या संयोगाने देव जन्माला येतो. कुठं जन्माला आला? कुठं आला जन्माला? कारागृहात. हे काय आहे? हे काय आहे? तुम्ही आम्ही कुठं आहे? कारागृहातच आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, वैभव माया फळरसाळ मिळते खाया, तुझ भवती वैभव माया फळरसाळ मिळते खाया, सुख रूप झाली काया, तुझ आळवितो कैसा उंबरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा भक्ती आणि ज्ञानाच्या संयोगानं भगवंत जन्माला येतात. ते कुठे येतात? कारागृहात, म्हणजे या मनुष्य देहातच जन्माला येतात. मी नेहमी सांगत असतो, भगवंताचा अवतार होत नाही, भगवंत अवतार घेत नाही, तर भगवंताचं अवतरण होत. वाट बघू नका, देव अवतार घेईल. तुम्ही ज्ञानी मंडळी आहात सगळी, लक्षात ठेवा. आणि मी जे सांगतोय ते परखड सांगतोय, आणि मी नेहमी थोडंसं विद्रोहानं बोलत असतो, परंपरेच्या म्हणजे पठडीच्या विरोधात बोलत असतो. जे वास्तवातच नाही, जे अनाकलनीय आहे, जे घडणारच नाही, त्या गोष्टी कशाला पटवून सांगायच्या? घडणार आहेत का काय गोष्टी? आम्ही कथेत अडकून पडलो, पण कथे पाठीमागचा सिद्धांत आमच्या लक्षात येईना. भूमिका समजून घ्या. का? अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. पोपटासारखं बोलून आम्ही मातीत घातलं सगळ्यांना. आणि आम्ही बी ऐकत गेलो, पण खरं कोण शोधायलाच तयार नाही. तर आमच्या डोक्यात बघा 2 श्लोक पाठ आहेत. यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मश्च तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आता आईची शपथ घेऊन सांगतो, ह्या 2 श्लोकापलीकडे मला एक बी पाठ नाही. तुम्ही म्हणाल महाराज काय संस्कृत झोडताय हो तुम्ही? नाही, एवढं 2च पाठ आहेत मला. का? हे 2 लहानपणापासून माझ्या कानावर हॅमर करण्यात आलेले आहेत. ते जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल त्याच वेळेला मी अवतार घेईन, जेव्हा जेव्हा साधू संतांची निंदा होईल, छळ होईल, त्यावेळेला मी अवतार घेईन. किती वर्ष झाला अवतार घेतोय बाबा तू? किती वर्ष वाट बघायची त्याची?
कधी लिहिलं हे? 5000 वर्षापूर्वी. 5000 वर्षापूर्वी लिहिलेला अजून तो अवतारच घेना का? तेच कळलं नाही. आम्ही वाटच बघतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, साधू संतांची निंदा होईल, छळ होईल, धर्मावर संकट येईल, त्यावेळेला मी अवतार घेईन, याचा अर्थ असा त्यावेळेला छळ होत असावा. 5000 वर्षापूर्वी चुकीची कामं होत नव्हती. पांडवांनी त्या जुगारात आपल्या बायकोला लावली. कळते का? पटते का? हे पांडवाने जुगारामध्ये आपल्या बायकोला लावली, हे कुठलं धर्मात बसते? त्यावेळेला का संपवलं नाही? महाभारत का घडलं? तिथंच थांबवायला पाहिजे होतं. का घडलं? एक गोष्ट लक्षात ठेवा, महाभारत असेल, रामायण असेल, हे तुम्हा मला दैनंदिन जीवनामध्ये कुठं उपयोगात आणावं त्यासाठी आहे. ती रामायण हे मर्यादा शिकवतं. पुरुषानं मनुष्य जन्मात जो आलाय त्यानं मर्यादेत कसं राहावं हे रामायण शिकवतं. आणि प्रसंगी ज्यावेळेला आमच्या कुटुंबावर, आमच्या प्रपंचावर संकट आल्यानंतर मर्यादा कशी तोडावी हे महाभारत शिकवतं. ह्या दोन गोष्टीसाठी हे रामायण महाभारत आहे. आणि आध्यात्मिक गोष्ट तर खूप मोठी आहे. दशरथाच्या पोटी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. दशरथ कोण आहे? अयोध्येचा राजा नाही, या अयोध्या नगरीचा राजा आहे तो. या अयोध्या नगरीचा 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय असलेला 10 इंद्रियाचा रथ म्हणजे दशरथ. त्याच्या पोटी म्हणजे त्याला 3 पत्नी आहेत, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. अध्यात्मातले कोण आहेत त्या? इच्छा, कल्पना आणि वासना. प्रभू रामचंद्र भगवंत इच्छेनं जन्म घेतो म्हणून कौशल्याच्या पोटी जन्म दाखवला. कल्पनेच्या पोटी लक्ष आणि मनाचा जन्म म्हणून लक्ष्मणाचा जन्म सुमित्रेच्या पोटी दाखवला. कैकेयी कोण आहे? वासना आहे. आणि त्या वासनेच्या पोटी जन्म आणि मृत्यू जन्म घेतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आणि मृत्यू कोणामुळे येतो? वासनेच्या इच्छे म्हणून, वासनेच्या बळामुळेच मृत्यूला जीव पावत असतो. भरत म्हणजे मृत्यू, हो. क्षत्रय गुण म्हणजे षडविकार आणि 3 गुण. हे कशाला नटलेलं आहे? कुणाच्या पोटी ते जन्म घेतात? हा अध्यात्म आहे. पण झाला घोटाळा सगळा. आम्ही कथाकार मंडळी फक्त गोष्टी सांगितल्या, पण अध्यात्म कोण सांगायला तयार नाही. वाल्याचा वाल्मिक कसा झाला हे कळायला तयार नाही. वाल्मिकानं रामायण का लिहिलं हेही कळायला तयार नाही. आम्ही मात्र गोष्टी सांगत आलो, कथा सांगत आलो, चरित्र सांगत आलो, पण चरित्रा पाठीमागचा अर्थच कोण सांगायला तयार नाही. म्हणून तुकोबरा पोट त्यांनी सांगतात, अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. शब्द पांडित्याने वाट लावून टाकली आणि हे विषय लोभी म्हणे साधने बुडविली. परमार्थ बघा, ही विषय लोभी आहे सगळी. आणि या सगळ्या मंडळी परमार्थ नावाचं साधनच बुडवून टाकलं. खरा आत्माराम कोण सांगायला तयार नाही, खरा कृष्ण कोण सांगायला तयार नाही. गोकुळात त्याचा जन्म म्हणजे काय? गो म्हणजे शरीर, कुळ म्हणजे इंद्रिय. वैभव दादा, 7000 वर्षापूर्वीचं पुस्तक चायना देशात सापडलं. 7000 वर्षापूर्वीच. त्या पुस्तकात काय लिहिलं होतं माहिती आहे का तुम्हाला? चोरी करणं पाप आहे, भ्रष्टाचार करणं पाप आहे, लबाडी करणं पाप आहे, वेश्यागमन करणं पाप आहे, परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहणं पाप आहे. हे किती 1000 वर्षापूर्वी लिहिलं होतं? 7000. म्हणजे 7000 वर्षापूर्वी घडत असावं. घडल्याशिवाय तर काय लिहिले? म्हणजे ते 7000 वर्षापूर्वी घडत होतं. आता घडते का नाही? बोला, घडते ना? आणि पुढे घडणार आहे का नाही? घडणार आहे. मग तो कधी येणार?
त्याची वाट बघतोय आम्ही. यदा यदा हि धर्मस्य, कधी येणार? येणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, धर्माच्या रक्षणासाठी जर त्याला उत्तर घ्यावं लागत असेल तर तो धर्म कसला? कारण आम्ही धर्म ओळखला नाही. धर्माला आम्ही वेगळे रंग दिले. कोणी भगवा दिला, कोणी हिरवा दिला, कोणी निळा दिला, कोणी पांढरा दिला. रंगात अडकून ठेवलं धर्माला आम्ही. ठराविक संप्रदायापुरतं, ठराविक टोळीपुरतं धर्म आम्ही मानू लागलो. पण खरा धर्माची व्याख्या मला कळाली नाही. धर्म हा स्थायी भाव आहे या सृष्टीचा. आजचं कीर्तन थोडं वेगळं आहे. काय मंडळी म्हणतील, बरं झालं महाराज कृष्णाच्या बाललीला सांगा, जरा आम्हाला हसवा खेळवा, नाही का, जरा चुटकुले सांगा, विनोद सांगा, सासू सून सांगा, बेवड्याच्या गोष्टी सांगा, नाही का. हेच आज मिळणार नाही ऐकायला. कदाचित तुम्हाला पश्चाताप होईल, या महाराजाला बोलवून चूक केली आम्ही. पण आज जे ऐकायला मिळेल ना ते वेगळंच ऐकायला मिळणार आहे आणि सत्य ऐकायला मिळणार आहे. खोटं काहीच नाही. आम्ही कीर्तन म्हटलं, काल्याचं कीर्तन म्हटलं की कृष्णाच्या बाललीला, बायकांच्या खोड्या काढणं, पदर वडणं, माठ फोडणं, बायकांचे कपडे घेऊन झाडावर बसणं, एवढाच आम्ही कृष्ण मांडला. पण सत्य कृष्ण मांडायलाच कोण तयार नाही. एक गोष्ट सांगू, कीर्तन हे अनुभव संपन्न असावं. आणि कीर्तन सांगत असताना ज्या भगवंताचं वर्णन करतो त्या भगवंताचा किमान अंश तरी त्याच्या जवळ असावा. किमान अंश. परिपूर्ण मी म्हणतच नाही, कारण भगवान हा 16 कला निपुण आहे, परिपूर्ण आहे तो. त्या परिपूर्णाला प्राप्त करण्यासाठी आपण परिपूर्ण असलं पाहिजे. पण मी म्हणतो राहू दे परिपूर्ण, किमान अंशिक तरी भाग आपल्या जवळ असला पाहिजे, तरच तो कळेल. गोंदवलेकर महाराजांच्या पाठीमागं एक जण वहीर पेन घेऊन कायम जेवायला बसले माग, झोपायला गेले माग, प्रातर्विद्याला गेले माग, 4 माणसात शिष्यात फिरायला गेले तो माग. बाबा आहेच म्हणजे बसूनच दिलं गोंदवलेकर महाराजांना. गोंदवलेकर महाराज त्याला एकदा वैतागून विचार, बाबा तू काय करतोस काय माझ्या मागे येऊन येऊन? तर ते मला म्हणले, महाराज मला तुमचं चरित्र लिहायचं आहे म्हणून मी तुमच्या मागणं येतोय. गोंदवलेकर महाराजांनी एका वाक्यात त्याला गप्प बसवला, बाबा रे संतांचं चरित्र लिहायला आधी संत व्हावं लागतं. तसं भगवंताच्या लीलेचं वर्णन करत असताना किमान अंशिक भगवंताचा अंश आपल्या अंगी बांधला पाहिजे, तरच त्याचं वर्णन करता येईल, नाहीतर येणार नाही. आम्ही गोष्टीतून कप्पा टप्पातच रमलो, कळलं नाही आम्हाला. धर्माच्या रक्षणासाठी त्याला जर अवतर घ्यावं लागेल, धर्म आमचा तकलावतोय, धर्म आमचा फालतोय हे मानावं लागेल. कारण धर्म आपलं रक्षण करण्यासाठी स्वयंसिद्ध आहे. काय आहे तो धर्म? जैसे उदय असताच्या प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यता जाणे कर्मीची असता. बघा सूर्याचं उगवणं मावळणं आहे का नाही, जैसे उदय असताचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे. काही न करता सूर्य उगवतोय मावळतोय, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबाने सांगताना सांगत त्याच्यामध्ये नैष्कर्म्यता कशी आहे बघा. त्याच्या उगवण्यानं सृष्टी प्रफुल्लित होते, त्याच्या उगवण्यानं हरित क्रांती होते, त्याच्या उगवण्यानं सर्व जग घरातून बाहेर पडतं, पशुपक्षी घरट्यातून बाहेर पडतात, गुरंढोरं गोट्यातून बाहेर पडतात, दिनचर्या करतात. तो मावळला की पुन्हा आपापल्या घरी येतात, दिवे लागतात, विश्रांती घेतात, त्याच्या भरवशावर सगळं घर सोडतात. सकाळी तो उगवला की पुन्हा सुरू. हा सृष्टीचा कार्यभागच चालू आहे ना. कधीपासून चालू आहे? कधीपासून? या पृथ्वीच्याच जन्माला 400 अब्ज वर्ष झाली. किती अब्ज वर्ष झाली? 400 अब्ज वर्ष झाली या पृथ्वीच्या जन्माला. बरे पृथ्वी कोणाच्या पोटात नाली? पृथ्वी कोणाच्या पोटात नाली? अहो सूर्याचाच एक लचका आहे पृथ्वी म्हणजे. सूर्याचाच एक लचका आहे ही पृथ्वी म्हणजे सूर्याचाच एक अंश असलेली पृथ्वी. आणि तो सूर्य त्या पृथ्वीला सांभाळतोय. काय झालं? सगळीच काय बघताय तिकडं, मला विशेष वाटते. कमाल झाली म्हणजे बघा. आता एवढ्या पोटतिडकीनं सांगतो तुम्हाला मी, लगेच डायव्हर्ट होता तुम्ही.
बघा अजून डायव्हर्ट व्हायचं चालले. आम्हाला एक सेकंद एकाग्र होता येत नाही. तो कधी कळणार? कधी कळणार तो आम्हाला? हे आमचं दुर्दैव आहे. तासन तास दिवस ध्यानाला बसणारे योगी आहेत, तरी बी त्यांना कळाला नाही. योगी या दुर्लभ. आणि आम्ही 2 तासाच्या कीर्तनातनं त्याला प्राप्त करायला निघालोय. आणि 2 तासात आम्हाला एक सेकंद एकाग्र होता येईना. तो कधी कळणार? विठाल ज्ञानोबरायांनी सूर्याचा धर्म आधी उपभोगायला सांगितला, अनुभवायला सांगितलेला आहे. जो जे वांछिल तो ते लाहो. भगवंता जे जे पाहिजे ते ते दे मागणाराला, पण कधी ते माहित आहे का? आधी त्यांनी विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आधी त्याने काय करायला पाहिजे? विश्व स्वधर्म, म्हणजे ज्या सूर्यामुळे सृष्टी प्रफुल्लित होते असा शक्तिमान तो सूर्य, त्याचं उगवणं आणि मावळणं फक्त भगवंताच्या आज्ञेसाठी आहे. मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेदू बोले. भगवंताच्या आज्ञेसाठी म्हणून तो उगवतोय, मावळतोय. पण उगवणं मावळणं पण नैष्कर्म्यता किती आहे बघा. हे मी करतच नाही. एवढं असून देखील पाऊस कुणामुळे पडतोय? हो, कुणामुळे पडतोय पाऊस? सूर्यामुळं. मी सूर्याचे निवेशे तपे ते शोषे, पुन्हा इंद्र होऊन वर्षे जीवा लागी. भूमिका समजून घ्या. सूर्य समुद्राला तापवतो, समुद्राची वाफ तयार होते, त्या ढग रूपानं पुन्हा आपल्यावरून बरसतात. कुणाची कृपा आहे? त्याच्या एवढं सगळं असताना देखील त्याच्या कर्मामध्ये नैष्कर्म्यता आहे, त्याच्या कर्मामध्ये वैराग्य आहे, त्याच्या कर्मामध्ये विरक्ती आहे, त्याच्या कर्मामध्ये निष्कामता आहे. आणि या पद्धतीनं सूर्य जसा वागतो तसा त्या सूर्याच्या कृतीचा, सूर्याच्या धर्माचं पालन या सगळं जीवाने करावं. आणि मग देवा जो जे वांछिल तो ते लाहो. मेक मारून ठेवली होत ज्ञानोबानी, उगीच नाही, त्याने मेख मारून ठेवली. आधी तसं वागू दे आणि मग पाहिजे ते दे. आम्ही बी इतकं दुधखोळ आहे, आम्हाला वाटतं ज्ञानोबाने सांगितले पाहिजे ते दे. बसा जुळे घेऊन. आणि गोट सांगू, परमार्थाकडे बघताना अशा नापाक दृष्टीने बघू नका. आम्ही देवाकडे कधी वळतो माहिती आहे का? आमच्या प्रपंचात काही चालं ना, हो, बायका पोराची पोटं सांभाळता येईना की मग आम्ही पताका घेतो ज्ञानोबा तुकाराम. भगवंताने अर्जुनाला जो उपदेश केला ना कुरुक्षेत्रावरती, असं नाही सांगितलं अर्जुना, हो, कुरुक्षेत्राच्या कोपऱ्यावरती जाऊन समाधी लावून बस, तुला लागल ते देतो, नाही म्हटले देव. देवाने काय सांगितलं? अर्जुना उचल धनुष्यबाण आणि युद्धाला लाग. क्षत्रियाच्या वंशी जन्मावे तरी समरांगणी का भ्यावे, स्वामी काजी मरावे तरी पावावे माझे पद. कर्म केल्याशिवाय, नुसतं कर्म नव्हे तर कौशल्यपूर्ण कर्म केल्याशिवाय तुझा योग साध्य होणार नाही. योग हा कर्म सुकौशलम. अर्थ कळला का? त्यामुळं धर्म म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. उगवणं आणि मावळणं ते बी नैष्कर्म्यतेनं, या नाव धर्म. माणसाचा एकच धर्म आहे, जे मला आवडतं ते दुसऱ्याला द्यावं. मला काय आवडतं? प्रेम आवडतं. मला काय आवडते? सांत्वना आवडते. मला काय आवडतं? अडचणीच्या वेळेला कोणीतरी पाठीवरनं हात फिरवावा. मला काय आवडतं? ताणलेल्या वेळेला मला कोणीतरी पाणी द्यावं. मला काय आवडतं? भूक लागली की मला कोणीतरी 2 घास द्यावेत. मला काय आवडतं? संकटाच्या वेळेस मला कोणीतरी हात द्यावा. हे जे जे मला आवडतं ते दुसऱ्याला देणं, या नाव धर्म. मला धर्माची व्याख्या दुसरी येत नाही बरं, हो. आणि मी शब्द पंडित बी नाही, खरं सांगतो, आहे वस्तुस्थिती सांगतो. शब्द पंडित बी माझ्याकडे नाही. पण मला जे आवडते ते दुसऱ्याला द्यावं, या नाव मी धर्म म्हणतो. वृक्ष आपला धर्म सोडत नाही. झाड लावणारालाही झाड ते सावली देतं आणि तोडणारालाही ते सावली देतं. एक जण मोठं झाड तोडायला गेला, कुऱ्हाड घेऊन गेला, झाडावर चढला, हो, 10-12 फांद्या तोडल्या. दुपार झाली, ऊन झालं, कंटाळा आला, हो. ते बेनं त्याच सावली खाली बसले, त्याच झाडाच्या. दुपारची भाकरी सोडली, त्याच सावलीत बसून खाल्लं.
लक्षात आलं का? हो, डबा बाजूला ठेवला, पुन्हा त्या झाड उचलले, पुन्हा ते झाड तोडायला सुरुवात केली. झाडाची सावली किंवा झाड ते म्हटलं का हो कधी, मूर्खा मलाच तोडतो सर, माझ्याच सावलीत बसला, सर बरं बाजूला हो. का बरं? धर्म आहे म्हणून वेगळं धर्म मांडू नका हो. लक्षात आलं का? अर्थच नाही काय. धर्म फक्त पाखंड आहे. लक्षात आलं का? ज्याला ज्याला धर्म कळाला तो युद्ध करणार नाही. कारण आम्ही धर्माला वेगळं नाव दिले. रक्तरंजितपणा, भांडण, तंटा, मारामाऱ्या, खून, नाहीत का? हो, जाळपोळ, लुटालूट, दंगल, या नाव आम्ही धर्म दिलं. कोणाला आवडतं ते? कोणाला आवडतं? कोणालाच आवडत नाही. जे आवडत नाही त्या नाव आम्ही धर्म जर देत असतो तर तो धर्म कसला? धर्म म्हणजे जीवाचं रक्षण करता आलं पाहिजे.